हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी शॉर्टकट असा मार्ग मी निवडला होता स्वयंपाकासाठी. तो म्हणजे मी मुगाची सातळ बनवायची ठरवली. मुगाची सातळ म्हणजे आता हे वरणाचं पण काम करणार आणि भाजीचं पण काम करणार. याचं कारण असं आहे की कालच माझ्या पिलूचं व्हॅक्सिनेशन झालं होतं, त्यामुळे ती खूप परेशान करत होती आणि ती झोपलेली तोपर्यंत मला स्वयंपाक उरकून घ्यायचा होता. 2 टिफिन मला पाठवायचे होते, तर त्यामुळेच मी ही मुगाची डाळ लावली. आणि मुगाची डाळ शिजायला ना खूप कमी टाईम लागतो, म्हणजे 2 शिट्ट्यातच मुगाची डाळ शिजते आपली. आणि सातळ करण्यासाठी अशी जास्त आपल्याला डाळ गाळा पण नाही करावं लागत. थोडेसे डाळीचे दाणे त्या वरणात दिसले पाहिजे, सातळमध्ये दिसले पाहिजे. हा सातळ आणि वरणातला फरक आहे. वरण आपल्याला एकदम पातळ असतं, त्याच्यात पूर्ण डाळ ही गाळा झालेली असते. आणि जेव्हा आपण मुगाची सातळ करतो तर ती सातळमध्ये मुगाची डाळ जी ना ती अशी दिसते आपल्याला डाळ. म्हणूनच ती भाजी म्हणून पण आपण खाऊ शकतो आणि भातासोबत पण आपण ती खाऊ शकतो. तर त्यासाठीच मी इथे कांदा आणि टोमॅटो चिरून घेते आहे. तर मला यासाठी लागणार प्रिपरेशन मी इथं करते आहे माझी डाळ शिजेपर्यंत. तर कांदा चिरून घेते, टोमॅटो मी आधी चिरून घेतला, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक आणि लसूण. तर कांदा टोमॅटो चिरून झाला, नंतर लसूण घेतला, थोडीशी कोथिंबीर घेतली, ती स्वच्छ धुतली आणि ती पण एकदम अशी बारीक चिरून घेतली. आता एक कुकरची शिट्टी झाली आहे, तर एकदम गॅसची फ्लेम लो केली, एकदम कमी केली आणि दुसरी शिट्टी मी एकदम कमी गॅसवर घेणार आहे. हे बघा, दुसरी पण शिट्टी झाली आहे. आता मी गॅस बंद करून टाकला. आता हे कुकर थंड होतं आहे, तोपर्यंत मी काय करणार आहे, कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे तेलामध्ये छान परतून घेणार आहे. आणि इथे मी थोडासा अद्रकीचा तुकडा पण चिरून घेते. ही सगळी तयारी मी आधी करून घेते कढई गॅसवर ठेवण्याच्या आधी. माझी सगळी चॉपिंग आता करून झालेली आहे. अशी छान अशी मी सगळी चॉपिंग करून घेतली आणि लगेच मग आता चॉपिंग केल्यावर जो आपला कचरा पडतो ओट्यावर, तो डस्टबिनमध्ये टाकून दिला. ओटा स्वच्छ दिसतो मग कचरा नसला की. आणि कढई ठेवली कांदा टोमॅटो परतण्यासाठी. त्याच्यात 2 पळ्या तेल ॲड केलं. लगेच तेल तापत होतं, म्हटलं कशाला थांबायचं, कशाला. तर लगेच तांदूळ ना ते असे थोडे 1 ग्लास तांदूळ भातासाठी मी निवडून घेतले. आता तिकडे तांदूळ निवडते तोपर्यंत इकडे माझं तेल पण तापल. तेल तापलं, जिरे मोहरी कढीपत्ता तेलात टाकला, तो असा तडतडू दिला. नंतर बारीक चिरलेला मी कांदा टाकला. कांदा आता लालसर होईपर्यंत मी त्याला कमी गॅसवरच, एकदम कमी गॅसवर मी लालसर होईपर्यंत कांदा परतवणार आहे. आता कांदा परतेपर्यंत मी अद्रक आणि लसूण चॉपिंग बोर्डवरच मी ठेचून घेत आहे. चॉपिंग बोर्डवर ठेचायचं कारण यासाठी की मला जास्त भांडे नाही भरावं वाटत, कारण शेवटी भांडे घासायचे तर मलाच आहे ना. तर खलबत्ता आहे माझ्याकडे, पण एवढ्याशा गोष्टीसाठी मला एवढा खलबत्ता कशाला उभं भरवायचं असं मला वाटतं. त्यामुळं मी चॉपिंग बोर्डवरच असं अद्रक लसूण ठेचून घेत असते. आता कांदा आपला छान असा लालसर झालेला आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, त्यात लगेच मी अद्रक लसूण जो आपण ठेचून घेतला होता तो टाकला. एक अर्धा मिनिटभर तो पण तेलात छान परतून घेतला. आणि नंतर टोमॅटो ॲड केला. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मी तेलात परतवणार आहे. आणि इकडे मी डाळ पण चेक करून घेते आता शिजली की नाही, कन्फर्मेशन. डाळ पण माझी छान शिजली होती, जशी मला लागते तशी. कांदा टोमॅटो छान परतले की यात कोथिंबीर ॲड केली. पहिले सुके मसाले ॲड केले. एकदम कमी गॅसवर सुके मसाले परतून घेतले. नंतर थोडी चिरलेली कोथिंबीर आणि मग आपली मुगाची डाळ.
तर डाळीला उकळी येते. हे बघा, अशी मुगाची सातळ आपली तयार आहे. डाळीला उकळी येते तोपर्यंत मी तिकडे लगेच भातासाठी कुकर लावणार आहे आता. तर भातासाठी पाणी ओतलं, मीठ टाकलं चवीनुसार. तांदूळ 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुतले. तांदूळ टाकले. धुवून घेते तांदूळ. कुकरमध्ये टाकलं. छोट्या गॅसवर सध्या आता माझं वरण उकळतं आहे, मुगाची सातळ उकळती आहे. तर मी ते मोठ्या गॅसवर ठेवणार, एकदम कमी फ्लेमवर, आणि छोट्या गॅसवर भाताचं कुकर लावणार. आता एक साईडला माझी सातळ उकळती आहे, एक साईडला भात होतो आहे. आता मी फटाफट किचनवरचा पसारा आवरून घेते. ओट्यावरचा पसारा आवरून झाला की पीठ भिजून मी आता पोळ्याला लागणार. मी स्वयंपाक करताना दोन्ही गॅस असे एंगेज ठेवत असते. त्यामुळे पाणी तापवायचा, कोणी उठले की पाणी तापवायचा प्रश्न येतो. म्हणून सगळे उठायच्या आधी, तसं तर माझ्या घरात जास्त मेंबर नाही आहे. मी, माझे हजबंड आणि माझी 1-2 महिन्याची मुलगी. मला अजून एक मोठी मुलगी आहे 3 वर्षाची. तर ती शक्यतो आईकडेच राहते. तिला माझ्या आईचा जास्त लळा आहे, आजी बाबांचा तिला जास्त लळा आहे. आजी, बाबा, मामा, मामी. ती तिकडेच राहते. ती काही माझ्याकडे येत नाही जास्त. शाळेत पण तिकडूनच जाते. आम्ही 2 जण आणि आमची छोटीशी आता 2 महिन्याची पिल्लू. आम्ही असे छोटासा माझा परिवार आहे, इथे राहतो. आणि माझे सासू सासरे गावाकडे असतात. तर पोळ्याला लागली, तर लगेच ते उठले होते, तर त्यांच्यासाठी पाणी गरम करायला ठेवून दिलं. आता माझा सगळा स्वयंपाक करून तयार आहे. मी त्यांना टिफिन भरून देते आणि त्यांचं आवरलं की ते टिफिन घेऊन जातात. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. बाय.